नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 1 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण कालच्या भागात पाहिलेलं आहे. पूर्णाजी म्हणतात का गं मी असं काय केलं म्हणून, तर सायली म्हणते की काही नाही म्हणून. आणि आता सायली पुढे म्हणत असते की तुम्ही एवढ्यासाठीच इथपर्यंत कशासाठी आलात, मी आले असते ना आणि मी येऊन ना तुमची जपमाळ दिली असती दुरुस्त करून. आता पूर्णाजी म्हणतात तुला फक्त एवढंच विचारायचं होतं की आणखीन काही, तर सायली म्हणते नाही मला हे विचारायचं होतं की तुम्ही गोळ्या घेतल्या का. पूर्णाजी म्हणतात हो घेतल्या हां गोळ्या. तर सायली म्हणते की का घेतल्या गोळ्या. आता लगेच कल्पना ताई तर बघायला लागतात ना, त्या म्हणतात अगं का म्हणजे हे काय विचारतेस. तर सायली म्हणते अहो प्रतिमा त्या जेव्हा पूर्णाजींसाठी मी तन्वी होते ना तेव्हा त्या रोज माझ्याच हातून गोळ्या घ्यायच्या आणि बघा ना आता तसं त्या करत नाही आहेत असं सायली म्हणायला लागते. आणि म्हणते की आता त्यांना सायलीच्या हातून गोळ्या नको आहेत. पूर्णाजी म्हणतात अगो बाई माझी नाचून रुसली की रागावली की माझ्यावरती असं म्हणायला लागतात. आणि म्हणतात सायली अगं तसं नाही आहे गं बाई, तू कामात होतीस ना म्हणून मी म्हटलं मग तुला कशाला उगीच डिस्टर्ब करायला म्हणून मीच घेतल्या माझ्या मी गोळ्या असं पूर्णाजी सांगतात. तर सायली म्हणते पूर्णाजी एक वेळ तुम्ही मला सायली अशी हाक मारलीत ना तरी चालेल, पण आता तुम्ही मला नातीऐवजी नाचुनेसारखं वागवायला लागलात का. प्रतिमा आता बारीक बघत असतात हे सायली कशी वागते ती. तर आता लगेच सायली सांगायला लागते की जे नातं तुमच्यामध्ये आणि तन्वीमध्ये होतं ते नातं तुमच्यामध्ये आणि सायलीमध्ये का नसू शकतं. पूर्णाजी म्हणतात अगं तसंच आहे आपलं नातं. सायली म्हणते नाही पूर्णाजी तुमचं तन्वीशी जे तन्वीसोबत जे नातं होतं ना ते जगात कोणाशीच नातं नाही आहे, मला ना तुमची तन्वी बनायचे असं सायली सांगायला लागते. आणि पुढे म्हणते आणि गेले काही दिवस आपल्यामध्ये जे नातं तयार झालं होतं ना ते तुम्ही नातं बदलू तर नाही ना देणार. आता पूर्णाजी म्हणतात बिलकुल नाही, मी जरी तुला सायली म्हणून हाक मारली तरी तुझं आणि माझं तन्वी आणि पूर्णाजीचंच नातं असणार आहे असं जेव्हा पूर्णाजी म्हणतात तेव्हा सायलीला बरं वाटतं. पुढे पूर्णाजी म्हणतात बरं प्रतिमा तू आहेस ना, मी थोड्या वेळात ना पोथी वाचून येते. तर प्रतिमा त्या म्हणतात हो बरं मी तुला येऊ का रूममध्ये सोडायला. तर पूर्णाजी म्हणतात नाही नको मी जाते ना असं म्हणून आता पूर्णाजी तिथून जातात पोथी वाचण्यासाठी. पूर्णाजी गेल्यानंतर आपण पाहतोय की प्रतिमा त्या म्हणतात सायली आता पूर्णाजी तुला तन्वी म्हणून हाक मारत नाही तर हे तुला आवडत नाही आहे का. तर सायली म्हणते तसं नाही हो प्रतिमा त्या, पण पूर्णाजींचा तन्वीशी जे नातं होतं ना ते ना मला खूप आवडायचं. आणि पुढे म्हणते की माझं पण त्यांच्याशी नातं तसंच असेल तर काय हरकत आहे नाही का असं सायली म्हणत असते. प्रतिमा त्या म्हणतात की पूर्णाई आणि तन्वीचं नातं हे खरंच हेवा वाटण्यासारखं होतंच. सायली म्हणते मला सुद्धा ना खरंच हेवा वाटतो त्यांच्या नात्याचा, मीच तन्वी असते तर किती बरं झालं असतं ना. तर प्रतिमा त्या म्हणतात तू आहेसच ग आमची तन्वी, म्हणजे अगदी मला तू माझ्या तन्वीसारखीच आहेस असं तिला अगदी सायलीच्या गालावरती हात फिरवून म्हणत असतात. अगदी तू आमच्या तन्वीसारखीच आहेस म्हणून. इतक्यातच विमल येते आणि आता दोघींना सुद्धा सरबत देते. आता आपण कोर्टामधला सीन पाहतोय. आता जज साहेब आलेले असतात म्हणून सगळेजण उठून उभे राहतात. आता बघा ना आता ना अस्मिता आणि सचिनच्या डिवोर्सची ना केसची सुनवाई आता सुरू होते इथून पुढे. आता जज साहेब म्हणतात की मिसेस अस्मिता दीक्षित आणि विरुद्ध सचिन दीक्षित डिवोर्स केस आहे. तर अर्जुन सुभेदार युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज असं म्हणल्यानंतर अर्जुन पटकन उभा राहतो आणि आता ना स्वतःचं स्टेटमेंट सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की माझी क्लायंट अस्मिता दीक्षित यांनी ना माझ्याकडे एक डिवोर्स केस फाईल केलेली आहे. कारण खूप सिंपल आहे, कारण त्यांचा नवरा म्हणजे सचिन दीक्षित लग्न झालेलं असताना सुद्धा एका परस्त्रीशी त्याने संबंध ठेवलेले आहेत आणि त्याने आणि सचिन दीक्षित तो स्वतः त्याच्या बायकोला फसवत आहे असं अर्जुन बोलायला लागतो. आणि म्हणतो की आता त्याचे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे म्हणून अर्जुन पहिल्यांदा कोर्टामध्ये पुरावे सादर करतो. आता जज साहेबांकडे पुरावे दिल्यानंतर जज साहेब ते सगळे पुरावे बघतात. त्याचबरोबर अर्जुन सांगतो की कसं त्यांनी अस्मिताने कसं का सुरुवातीला सचिन आणि या साक्षीला एकत्र पाहिलं होतं आणि नंतर पुढे सायलीने सुद्धा कसं एका हॉटेलमध्ये शूट केलेलं होतं. आता हे सगळं ना अर्जुन कोर्टात पुरावे दाखवतो आणि हे सगळं सांगतो. पुढे अर्जुन सांगतो मिस्टर दीक्षित यांनी मान्य केलेलं आहे की त्यांचं साक्षी शिकरे हिच्यासोबत ना प्रेम संबंध होते आणि याचे साक्षी मिस्टर प्रताप सुभेदार आहेत आणि मला त्यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता जज साहेब सुद्धा ना परमिशन देतात. आता ना प्रतापराव आहेत ना तर ते येतात साक्ष देण्यासाठी. अर्जुन म्हणतो मिस्टर प्रताप सुभेदार तुम्ही सचिनबद्दल काय सांगाल म्हणून. आता प्रतापराव सांगतात की अस्मिता ही माझी मुलगी आहे आणि सचिनची बायको आहे आणि या सचिनने तिला खरंच खूप वाईट वागणूक दिली. साक्षी शिकरे बरोबर त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि हे त्यांनी आमच्या समोर कबूल केलं होतं असं प्रतापराव सुद्धा हे सगळं आठवून सांगतात. आणि हे जेव्हा माझ्या मुलीला समजलं होतं तेव्हा तिला अतिशय मानसिक त्रास झालेला होता मिलॉर्ड असं प्रतापराव सांगतात. आता अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच. प्रतापराव त्यांच्या जागेवरती जाऊन बसतात. अर्थातच प्रतापरावांनी हे सगळं सुद्धा आठवून सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड मला ना आता सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन मिळावी. आता जज साहेब परमिशन देतात तेव्हा सायली तिथे येते आणि अर्थातच आता सायलीची साक्ष होणार असते. आता अर्जुन विचारायला लागतो की मिसेस सायली सुभेदार मला एक गोष्ट सांगा,
तुम्हाला अस्मिता आणि सचिन दीक्षित यांच्या नात्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तर सायली सांगते कुठल्याही नवऱ्याने त्याच्या बायकोशी वागू नये असं वागले आहे सचिन दीक्षित अस्मिताशी. आणि पुढे म्हणते की अस्मिताला त्यांच्या साक्षीशी असणाऱ्या प्रकरणाबद्दल त्यांना माहिती असूनही ती सुरुवातीला तर नाकारत राहिली आणि नंतर एका क्षणी तिने घरात सगळ्यांना सांगून टाकलं की हो, माझं नातं आहे साक्षी शिकरे बरोबर म्हणून. असं सायली सांगायला लागते. अर्थातच जज साहेब हे सगळं लिहून घेतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही जाऊ शकतात म्हणून. आता सायली सुद्धा तिथून निघून जाते. आता बघा, सायली तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन कोर्टामध्ये सांगतो की मिलॉर्ड, मला ना आता मिसेस अस्मिता दीक्षित यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे म्हणून. आता पुन्हा जज साहेब परमिशन देतात आणि आता अस्मिता विटनेस बॉक्समध्ये येते. आता अर्जुन विचारतो, मिसेस अस्मिता दीक्षित, तुम्हाला साक्षीबद्दल माहिती होतं का? तर अस्मिता म्हणते, 1-2 वेळा मी ना सचिनला एका मुलीसोबत बघितलं होतं. आणि पुढे म्हणते की पण मला मनामध्ये शंका येऊ नये म्हणून मी ती शंका दाबूनच शांत बसले. आणि म्हणते की सचिन मला म्हणाला होता की माझ्याकडे पैसे नाही आहे. त्यावेळेस मी माझ्याकडचे पैसे त्याला खर्चायला दिले, पण त्यानंतरही हे सिद्ध झाले की त्याचं त्या मुलीबरोबर अफेअर आहे म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर सचिन आता मान खाली घालून बसतो. अस्मिता म्हणते की आणि त्यानंतर मला कळालं की ती मुलगी कोण आहे म्हणून. आणि म्हणतो असं, आणि अस्मिता म्हणते असो, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण मी प्रेग्नंट असताना सचिन माझ्यासोबत नव्हता आणि जेव्हा माझ्या बाळाचा जन्म झाला तेव्हाही सचिनला माझ्यामध्ये आणि माझ्या बाळामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता. असं जेव्हा अस्मिता सांगते तेव्हा जज साहेब अगदी पूर्ण लक्ष देऊन हे ऐकतात. अस्मिता पुढे म्हणते त्यामुळे असा नवरा असण्यापेक्षा नसलेलाच बरा. आणि म्हणते युअर ऑनर प्लीज, मला लवकरात लवकर याच्यापासून डिवोर्स हवा आहे असं अस्मिता आता अगदी स्पष्ट कोर्टामध्ये सांगून टाकते. पण बघा, सचिन आज खूप मोठी खेळी खेळणार असतो. अर्जुन म्हणतो तुम्ही जाऊ शकता म्हणून आता सांगितलं जातं. अस्मिता आता जाऊन तिच्या जागेवर जाऊन बसते. अर्जुन सुद्धा दॅट्स ऑल म्हणतो आणि आता अर्जुन सुद्धा खाली जाऊन बसतो. आता आपण पाहतोय पुढे जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट जाधव, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. त्या अगोदर सचिन हातवरती करतो, म्हणजे त्याच्याही वकिलाला उठू देत नाही आणि म्हणतो की मिलॉर्ड, मला त्याही अगोदर काहीतरी बोलायचं आहे म्हणून. मग जज साहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड. आणि मग लगेच काय होतं, सचिन लगेच विटनेस बॉक्समध्ये येतो. आता विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर सचिन म्हणतो की मिलॉर्ड, मी मान्य करते की माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत, पण मी जेव्हा कॅनडामध्ये होतं त्यावेळेस माझी बायको माझ्यासोबत अस्मिता ही नव्हतीच. आणि सांगायला लागतो की तिने भारतात तिच्या माहेरी राहणेच पसंत केलं होतं आणि असं काही केलेवाना सांगत असतो की तो खूप निर्दोषच आहे. आणि सचिन पुढे म्हणतो की मी तिथे खूप एकटा होतो आणि त्यानंतर जेव्हा मी परत भारतात आलो तेव्हा ती माझ्याबरोबर सासरी येऊन राहायला अजिबातच तयार नव्हती, म्हणजे अस्मिताबद्दल सांगतो. आणि म्हणतो आणि त्यामुळे तर मी अजूनच एकटा पडलो आणि माझ्या एकट्यापणामुळे माझी एका मुलीशी मैत्री झाली. आणि पुढे सांगायला लागतो की नंतर माझ्या लक्षात आलं की माझी बायको अस्मिता कशी असली तर ही एक नवरा म्हणून माझं काही कर्तव्य आहे. आणि असं सांगायला लागतो. पुढे म्हणतो आणि म्हणूनच माझं ते अफेअर मी संपवून टाकलं. त्यानंतर म्हणतो की मिलॉर्ड, म्हणून तर आहे ना मला वाईट वाटलं, पश्चाताप झाला, म्हणून मी माझ्या सासरच्या लोकांकडं माझं सगळं अफेअर मी कबूल केलं, त्यांची माफी मागितली, पण तरीही ते माझ्याशी मनाला येईल तसं वागले. आणि पुढे सचिन सांगायला लागतो की माझ्याशी ना खूप वाईट वागत होती माझ्या सासरचे. त्यांनी अस्मिताला फूस लावली आणि तिला भडकवलं माझ्या विरोधात आणि माझ्या विरुद्ध नाही ते सांगून त्यांनी ना तिला भडकवलं, असं सचिन सांगायला लागतो. आणि पुढे म्हणतो माझ्या डोक्यावरती जे काही कर्ज होतं त्यामुळे मी माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः खुपत होतो, असं सचिन सांगायला लागतो. आणि पुढे म्हणतो जेव्हा परदेशमध्ये माझा जॉब होता ना आणि जेव्हा माझ्याकडे खूप पैसा होता ना तेव्हा त्यांना माझ्याशी काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण एकदा का माझा जॉब गेला आणि माझ्या डोक्यावरचं कर्ज वाढलं तेव्हा त्यांनी अस्मिताला सांगितले की माझी तिचा नवरा असण्याची अजिबातच लायकी नाही आहे म्हणून. आता लगेच अर्जुन चिडतो आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून उठतो आणि म्हणतो की हा माणूस खोटं बोलतोय, अस्मिता दीक्षित यांना कोणीही भडकवलेलं नाही आहे. आता असून खूपच चिडून बोलतो आणि पुढे म्हणतो आणि यांनी साक्षी शिकरे सोबत असलेले यांचे संबंधही संपवलेले नाही आहेत मिलॉर्ड, असं अर्जुन रागानेच बोलतो. सचिन लगेच म्हणतो अर्जुन, अरे तू मला बोलू का देत नाही आहेस? आता आपण पाहतोय की जज साहेब म्हणतात सचिन दीक्षित यांना त्यांचं स्टेटमेंट पूर्ण करू देत म्हणून. आणि लगेच सचिन म्हणतो थँक्यू व्हेरी मच म्हणून. आता अर्जुन लगेच खाली बसतो. आपण पाहतो की सचिन लगेच सांगायला लागतो की हळूहळू अस्मिता तिच्या घरच्यांचं ऐकून माझ्याशी तुटक वागायला लागली आणि त्यानंतर मात्र तिने माझ्याशी खूप घाणेरडी प्रतारणा केली, असं सचिन सांगायला लागतो कोर्टामध्ये. सचिन म्हणतो माझ्यावर सूड उगवण्यासाठी तिने स्वतः एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं जज साहेब, असा सचिन सांगायला लागतो. पुढे आपण पाहतोय सचिन म्हणतो की ते सुद्धा एका अशा मुलासोबत तिने अफेअर केलं की ज्याला ती 4
दोघांमध्ये स्वतःचा भाऊ म्हणते. आणि आता अस्मिताला खरंच खूप मोठा धक्का बसतो हा सचिन असं भर कोर्टात बोलल्यानंतर. सचिन पुढे म्हणतो की आणि तो मुलगा म्हणजेच आणि तिथे चैतन्यकडे हात करू लागतो की तो हा चैतन्य गडकरी हाच मुलगा आहे तो, असं म्हणतो. आता सगळेजण ना चैतन्यकडेच बघायला लागतात ना कोर्टामध्ये. सचिन म्हणतो त्याच्यासाठी तिने अनैतिक संबंध असं म्हणून लगेच लाज वाटते असं काही ॲक्शन करायला लागतो. सचिन पुढे म्हणतो मला तर ना आता बोलायला सुद्धा लाज वाटते हो सर. बापरे, आता चैतन्याला ना तर खरंच खूप वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा भाऊ हा माणूस आहे ना हा माझ्या बहिणीशी आणि चैतन्य गडकरी यांची ना बदनामी करतोय. सचिन म्हणतो नाही मिलॉर्ड, माझ्याकडे या अफेअरबद्दलचे पुरावे सुद्धा आहेत म्हणून असं सचिन सांगायला लागतं. जज साहेब म्हणतात ऑब्जेक्शन ओव्हर रूल. आता अर्जुन म्हणतो अपोलोजाईज मिलॉर्ड म्हणून पटकन खाली बसतो. आता लगेच जज साहेब म्हणतात हे बघा सचिन दीक्षित, तुमच्याकडे जे पुरावे असतील ते प्लीज सादर करा. सचिन म्हणतो माझ्याकडे खूप पुरावे आहेत पण त्या अगोदर तुम्ही हा एक व्हिडिओ बघा प्लीज असं म्हणतो. आणि आता त्याच्या बघा आज मला असं वाटतं की सचिनचे वकील काही काम करतायत की नाही हे सगळं वकिलाचंही काम सचिन स्वतःची केस लढतोय असं आज काहीसं दाखवलेलं आहे. त्यामुळे हा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आपण पाहतोय की आता लगेच सचिन काय करतो की तो व्हिडिओ जो आहे तर तो प्ले केला जातो आणि तिथे त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं आहे की अस्मिता आणि चैतन्य दोघेही रेस्टॉरंटमध्ये भेटलेत आणि बोलतायत म्हणून. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर अर्जुन उठतो आणि म्हणतो मिलॉर्ड चैतन्य आणि अस्मिता हे दोघेही लहानपणापासून एकमेकाला ओळखतात आणि ते दोघेही एकमेकांचे मानलेले बहीण भावंड आहेत आणि या बाबतीत मला मिस्टर प्रताप सुभेदार आणि सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची आवश्यकता वाटते. तर लगेचच ना त्या दोघांना सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं असतं. तर अर्जुन म्हणतो मिस्टर प्रताप सुभेदार पहिल्यांदा तुम्ही या म्हणून. आता विटनेस बॉक्समध्ये पहिल्यांदा तर प्रताप सुभेदार येतात आणि आता अर्जुन त्यांना विचारतो की मिस्टर प्रताप सुभेदार, अस्मिता दीक्षित आणि चैतन्य गडकरी यांच्या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल. तर प्रतापराव म्हणतात चैतन्य गडकरी हा माझ्या मुलाचा मित्र आणि त्याचं आमच्या घरी कायमच येणं जाणं आहे. आणि पुढे सांगायला लागतात आणि तेव्हापासून अस्मिता त्याला स्वतःचा भाऊच मानते, म्हणजे मानलेला भाऊच मानते आणि त्यांचं फक्त आणि फक्त बहीण भावाचं नातं आहे मिलॉर्ड असं प्रतापराव सांगतात. पुढे बघा अर्जुन म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड म्हणून. आणि आता जजसाहेब लिहून घेतात. आता अर्जुन म्हणतो तुम्ही जाऊ शकता म्हणून. आता प्रतापराव जातात. त्यानंतर प्रतापराव गेले की अर्जुन म्हणतो मला आता सायली सुभेदार यांना ना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मी विनंती करतो. आणि आता लगेच सायलीसुद्धा येते. अर्जुन म्हणतो मिसेस सायली सुभेदार, मला आता तुम्ही सांगा तुम्ही चैतन्य गडकरी यांना ओळखता का. तर सायली म्हणते हो, माझे धीरच आहेत, ते माझ्या मिस्टरांचे मित्र आणि अगदी घरातल्यासारखेच आहेत म्हणून असं सायली सांगायला लागते. पुढे म्हणते माझ्या नंदेचं म्हणजेच अस्मिता दीक्षित यांचं आणि चैतन्य या दोघांचं सुद्धा अगदी बहीण भावाचं नातं आहे, अतिशय पवित्र नातं आहे ते असं सायली सुद्धा ना साक्ष देते. अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. आता सायली निघून जाते. अर्जुन म्हणतो दॅट्स ऑल म्हणून आता अर्जुन सुद्धा जागेला जाऊन बसतो. आता सचिन, सायली आणि अर्जुन गेल्यानंतर बघा सचिन म्हणतो मिलॉर्ड तुम्ही या दोघांची साक्ष काय ऐकताय. या दोघांची तर फूस आहे अस्मिताला. या सगळ्यांच्या देखत रोजपणे हे दोघं जण भेटतात म्हणजे अस्मिता आणि चैतन्य असं सचिन सांगायला लागतो. आणि म्हणतो की तासन तास ते दोघं अस्मिताच्याच बेडरूममध्ये असतात. बापरे, आता चैतन्याला तर खूप राग येतो असतो. अस्मिता तो तोंडावरतीच हात ठेवते. पुढे सचिन म्हणतो आणि म्हणूनच आहे ना मला तुम्हाला दाखवायचे की जेव्हा मी त्या सगळ्यांना जाब विचारायला त्यांच्या घरी गेलो होतो ना नुकताच, त्यावेळेस आहे ना ते लोक माझ्याशी काय काय बोलले ते हे मला सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. आणि हा आणखीन एक व्हिडिओ बघा असं सचिन सांगायला लागतो. आणि बघा आज कोर्टात आहे ना सचिन व्हिडिओ अक्षरशः धमाकाच करतोय. आणि आपण पाहतोय की आता दुसरा व्हिडिओ सुद्धा प्ले केला जातो कोर्टामध्ये. आता त्या व्हिडिओमध्ये सायली म्हणत असते तुमचा घटस्फोट ही साजरी करण्यासारखीच गोष्ट आहे, तुम्ही अस्मिताईच्या आयुष्यातून कायमचं जाताय ना म्हणून आम्ही आता हे सेलिब्रेशन करतोय. आणि अस्मिता म्हणालेली असते की कारण मला तुझ्यासारख्या माणसासोबत राहायचंच नाही. आणि हे सगळे आहेत ना व्हिडिओ आता हा सचिन कोर्टामध्ये दाखवत असतो. आणि सायली म्हणालेली असते अस्मिता आता तर याला अजिबात सोडायचं नाही, याच्याकडून इतकी पोटगी घे ना की बाळाला आता कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता पडता कामा नये असं जी सायली म्हणालेली असते ना हे सुद्धा ना सचिनने आता शूट केलेलं असतं. आणि आता सायली तर अक्षरशः इतक्या रागाने बघते ना सचिनकडे की बस आता हे सगळं कोर्टामध्ये सचिन सादर करतो. कल्पनाताई तर म्हणतात की सचिनने हा व्हिडिओ कधी काढला असेल म्हणून. असं आता कल्पनाताईंना वाईट वाटतं. इतक्यात प्रतापराव म्हणतात अगं तो खूप आतल्या गाठीचा आहे, आपल्याला कळलंही नाही की त्याने हा प्लॅन कधी केला ते. आणि आता खरंच सगळे सुभेदार फॅमिलीने टेन्शनमध्ये आलेले असतात. सचिन म्हणतो की मिलॉर्ड या सगळ्यांना माझ्याकडून ना फक्त आणि फक्त पैसा उकळायचा होता असं सचिन म्हणायला लागतं. आणि पुढे म्हणतो की माझ्याकडून ना भरमसाठ पोटगी मागून मला ना अडचणीत टाकायचं होतं आणि म्हणूनच तर त्यांनी माझ्या बायकोला भडकवलं असं सचिन सांगतो. आणि म्हणतो की आमचा संसार मोडला हो सर असं कोर्टात म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो आणि त्या सगळ्यांच्या नादाला लागून माझी बायको म्हणजेच माझी अस्मिता माझ्या आईवडिलांशी म्हणजेच तिच्या सासू सासऱ्यांची यांची ना कधी तिने सेवासुद्धा केली नाही असं हा सचिन सांगायला लागतो.
लागतो. अर्जुन बापरे इतका रागाने बघत असतो ना चैतन्यकडे की बस. आता सचिन म्हणतो अहो माझी तर ना खूप इच्छा होती, म्हणजे अस्मिताची सुद्धा खूप इच्छा होती की तिने माझ्या आईबाबांसोबत आमच्या घरी राहावं म्हणून, पण तिच्या आईवडिलांनी कधी हे करूच दिलं नाही. त्यांनी कधी मुलीला सासरी पाठवलंच नाही. माझे आईबाबा तिला सारखं सांगायचे की अगं ये आमच्याबरोबर राहा म्हणून, पण तिने त्यांचं काहीच ऐकलं नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी पण माझ्याकडे काही पुरावे आहेत असं सचिन सांगायला लागतो. आणि बघा लगेच म्हणतो 1 मिनिट सर म्हणून सचिन काय करतो की त्याच्या वकिलांना सांगतो आणि एक फाईल जी आहे त्याची जज साहेबांना दिली जाते. अर्थातच त्यामध्ये आणखीन काही पुरावे असतात. आता खरं तर कल्पनाताई आणि अस्मिता खूपच आता गोंधळून जातात की आता आणखीन काय पुरावे दाखवतोय म्हणून. आता ती पुराव्यांची जी फाईल आहे ना तर ती जज साहेब बघतात. आता चैतन्य म्हणतो आज सचिन पूर्ण तयारीने आलाय. अर्जुन म्हणतो हो ना, व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोन रेकॉर्डिंग हे सगळं तो घेऊन येईल ना, याची मला ना कल्पना सुद्धा नव्हती असं अर्जुन सांगायला लागतो. आणि म्हणतो आणि ह्या सचिन कोर्टासमोर जो ड्रामा रचलाय ना त्यामुळे त्याला कोर्टाची कदाचित सिंपती सुद्धा मिळू शकते असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो त्याच्यावरच अन्याय झालाय असं सुद्धा आता वाटू शकतं असं अर्जुन म्हणत असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर जज साहेब म्हणतात आता तरी कोर्टाला असं दिसून येते की चुका ह्या दोन्ही बाजूनं झालेल्या आहेत म्हणून असं जज साहेब म्हणतात. आणि पुढे म्हणतात पण खरंच घरच्यांनी अस्मिता दीक्षित यांना भडकवलं असेल तर याची कसून तपासणी ही करावीच लागेल. सचिन लगेच मांडो लावतो हां 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 म्हणून. आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हाला सचिन दीक्षित यांची काही उलट तपासणी घ्यायची आहे का. तर अर्जुन उठतो आणि म्हणतो की नो म्हणून नाही म्हणतो आणि म्हणतो की मला याची काही उलट तपासणी घ्यायची नाही. आणि आता अर्जुन पटकन खाली बसतो. आता आपण पाहतोय की जज साहेब जे आहेत तर ते विचारतात म्हणजे सचिनच्या वकिलांना विचारतात की तुम्हाला काय घ्यायची का उलट तपासणी. तर ते म्हणतात की हो मला ना उलट तपासणी घ्यायची आहे ती म्हणजे अस्मिताची. जज साहेब म्हणतात की हो परमिशन ग्रँटेड म्हणून. आता अस्मिता लगेच ना विटनेस बॉक्समध्ये येते. आणि आता सचिनचे जे वकील आहेत ते बघा आता अस्मिताला खूप प्रश्न विचारतात. सचिनचे वकील अस्मिताला विचारतात की तुम्ही चैतन्य गडकरी सोबत हॉटेलमध्ये गेला होतात का. अस्मिता म्हणते हो पण त्याचं कारण. तर वकील म्हणतात आम्ही तुम्हाला कारण विचारलेलं नाही, तुम्ही चैतन्य गडकरी यांच्याशी मैत्री टिकवण्यासाठी सचिन दीक्षित यांच्याकडे दुर्लक्ष करत होतात की नाही. अस्मिता म्हणते अजिबात नाही, मी असं काही करत नाही. तर वकील म्हणतात हां अरे म्हणजे मग हे या व्हिडिओमध्ये हे जे सगळे लोक बघतात ते हे सगळं काही खोटं आहे का असं ते वकील म्हणायला लागतात. आता बघा अस्मिताला मुद्दाम कोंडी टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आता सचिनचे वकील म्हणतात की मिलॉर्ड आज सचिन दीक्षित यांनी जे पुरावे सादर केले ते सर्व पुरावे खरे आहेत सर. अस्मिता दीक्षित यांचे चैतन्य गडकरी यांच्याबरोबर अनैतिक संबंध होते असे हे वकील पण आता सांगायला लागतात. बापरे सगळ्यांना तर इतका संताप अनावर होत असतो ना की बस. वकील पुढे म्हणतात आणि ते सुद्धा आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांनी भडकवलं म्हणजे त्यांनी माझ्या शेलाकडे डायव्होर्स मागितला, अहो पोटगी मागितली. बापरे असं हा वकील काही बोलायला लागतो. पुढे बघा सचिनला ना आता फार जिंकल्यासारखं वाटायला लागलेलं असतं. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथेच संपतो. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहतोय ती प्रियाच्या शेजारी जी कैदी बाई आलेली असते ना तर ती माठ तोडते आणि आता माठ तोडते आणि लगी प्रिया त्या एका खापराच्या तुकड्याने हात कापून घेते. आणि पुन्हा सांगितलं जातं की त्या कॉन्स्टेबल मॅडमला की हात कापून घेतलाय. कॉन्स्टेबल मॅडम म्हणते की आता हिच्या घरी आपल्याला तर कळवायलाच हवं म्हणून. आणि आता लगेच प्रिया खुश झालेली असते. इकडे सुभेदार सगळे म्हणत असतात की सचिन इतका नीचपणा करू शकतो हे आपल्याला आधीच कळायला हवं होतं म्हणून. आणि सायली म्हणते की याचा अर्थ असा नाही की तो इथे जिंकलाय म्हणून. इतक्यातच नाही कल्पनाताईंना फोन येतो आणि त्या जोरात काय म्हणून ओरडतात. आणि आता त्यांना समजतं की प्रियाने जेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून. आणि अर्जुन म्हणत असतो की मग मला आता कसला धक्का बसला असेल असं अर्जुन विचारत करत असतो. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना असा होता ठरलं तर मग आजचा हा भाग तुम्हाला जर का आवडला असेल माझ्या आवाजात ऐकायला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.